माऊली सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दौंडमध्ये विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचं शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि नंतर हिचा खून करावा यासाठी चक्क 100 रुपयांची सुपारी त्याच शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। 22 जानेवारी रोजी दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा खळबळजनक प्रकार घडलाय। मात्र आपल्या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनाकडून केला गेलाय। दरम्यान विद्यार्थिनीने घडलेला प्रकार घरी पालकांना सांगितल्यानंतर पालकांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकासह वर्ग शिक्षक व शिक्षिका अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या घटनेनं शिक्षण क्षेत्रात आणि जिल्ह्यात खळबळ उडाली असून शाळेतील मुलांची मानसिकता कुठल्या स्तराला पोहोचली याची चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज दौंड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।